निमित्ताने जेव्हा असताना माननीय सरकारदर्शी बाळासाहेब पवार यांना मला अभिवादन करता माझा पहिल्यांदा मी व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मानसिंग पवार होते, पण त्यांची चांगली भूमिका कृष्णा पाटील जाधव या ठिकाणी निभावली. अध्यक्षांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. ज्यांचं या काव्यसंग्रहावरचं भाष्य आपण आत्ताच ऐकलं, अत्यंत अभ्यासपूर्ण हे माझे सर्टिफिकेट मोठा तुम्हाला मोठा वाटत नाही, परंतु माझी प्रतिक्रिया आहे की आपण चांगलं त्याचं समिशन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्राचार्य विजय भोसलेंचं मी एका वेगळ्या पद्धतीनं कौतुक करेल. ते माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे कौतुक केले. ते प्रतिष्ठेनं कदाचित माझ्यापेक्षा पण आपल्या स्टाफच्या पाठीमागे राहणं, आपल्या सोबतचा जो वर्ग आहे, सहकारी आहे, त्यांच्यातली गुण ओळखणं आणि या गुणांची कदर करणं आणि त्यासाठी पूर्णपणे त्याच्या पाठीमागे राहणं हे फार अत्यंत दुर्मिळ आहे काळामध्ये. आणि ते आपण करतात याचं मला फार म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आलो तेव्हापासून कौतुक करतो. मुलांनी कोणाचंही कौतुक करणारा माणूस नाही. जे मला जवळजवळ असताना माहिती परखडायचे म्हणून विजयरावांना मी सूचना करतोय की त्या पद्धतीनं ते घेऊन ज्यांच्या अथक प्रयत्नांनी हा कार्यक्रम इथे होतो, किंबहुना या काव्यसंग्रहाच्या निर्मिती मागे फार मोठा सहभाग आहे. आणि नेहमी बापसे बेटा सवय असेल तर बापाला आनंदच वाटतो. किंवा तरी फार थोड्या काळामध्ये मी शिवाजी उसे या विद्यार्थ्याला एमएच्या वर्गामध्ये काही शिकवत होतो. आणि आज मी बघितलं की त्यांच्याविषयी फार वेगळं इथं बोलून वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. खूप महत्त्वाचं सामाजिक जाणीवेमधून, साहित्याच्या प्रेमामधून आणि आज काळाची गरज म्हणून ग्रामीण भागामध्ये शिक्षण गेल्यानंतर काय करायला पाहिजे याचं भान असलेला माझा विद्यार्थी, त्यांचं मी कौतुकाचं या ठिकाणी नामनिर्देश करतो. या संस्थेचे सचिव सागर जाधव आणि दुसरा उल्लेख मी केला पाहिजे माझ्या विद्यार्थ्याचा, तो रामचंद्र झाडे, विलक्षण विलंब अशा प्रकारचे विद्यार्थी. गुलाटे सरांची आणि झाडेंची जेव्हा भेट झाली तेव्हा भेट काही फार सुखकारक नव्हती. पण तुम्ही माझा कुशल प्रेम करा असा विद्यार्थी आहे. प्रवीण गवाडे हे चांगलं सूत्रसंचालन करतात. त्याचा इथे सत्ता करण्यात आला. सूर्यवंशी, उपप्राचार्य भक्ताले, संजय गायकवाड, सोनवणे, रामकृष्ण पवार आणि आत्ताचे जीवन बसलेला महाराष्ट्रातला प्रख्यात कवी हा वेला राठोड. ज्ञानेश्वरचा मी उल्लेख पुन्हा पुन्हा करणार आहे. मला असं वाटतं पण ज्ञानेश्वरच्या मित्राचा उल्लेख करण्याची गरज आहे की सगळ्यात जास्त आभार हे किशोरचे मानले पाहिजे. कारण जे गुलाटी सरांच्याकडून तुम्हाला भोगायला मिळायला पाहिजे होतं ते सर्व त्यांनी ठेवलेलं आहे. मी कविता संग्रहावर बोलणार आहे असं समजू नका की सरांनी ते वाचलेलं नाही आणि काहीतरी टाइमपास करताय. पण एक लक्षात ठेवा की जीवन आणि साहित्य दोन्हींना वेगळं करता येत नाही. जीवनाचा साहित्याचा अनुबंध फार घट्ट असतो. किंबहुना जे जीवन आहे, जे अक्षररूपाने उघडतं त्यालाच आपण साहित्य म्हणतो. जे जीवनात नाही
ते शब्दांची नुसती घुगडे उचलून काही उपयोग नाही त्याचा. ते गायला बरं वाटतं 1 2 3 4 5. ते नाही की माधुरी दीक्षित नावाची होती तरी नटी, दुर्दैवाने ती माझ्या तारुण्यात होती. तर त्याला अर्थ नाही. आपण काहीही गोष्ट समजा एका विशिष्ट संगीताचे तालावर जर आपण केलं तर ते आपल्याला बरं वाटतं. तर तसं मला म्हणायचं नाही आहे. काही गोष्टी मी थोड्या आधी बोलून घेतोय. मी काव्यसंग्रह बोलणार आहे. दुसरा उल्लेख मला बाळासाहेबांमध्ये केला पाहिजे की मी मुळामध्ये मास्तर होण्यापूर्वी, शिक्षक होण्यापूर्वी, महाविद्यालयात प्राध्यापक होण्यापूर्वी सहकार खात्यामध्ये एक सामान्य कर्मचारी होतो. लोकांचे घर जप्त करणारा, लोकांची शेती जप्त करणारा, त्यांच्या घरातले किरुमुळ जप्त करणारा, अशा प्रकारच्या वाईट अशा जागेवर कर्मचारी होते. म्हणजे कुणी मला आशीर्वाद द्यावा असं काही नव्हतं. मी काम करत होतो आणि त्या निमित्तानं बाळासाहेबांना मी पहिल्यांदा ओळखायला आलो होतो. कारण त्या काळातल्या सरकारी चळवळीतला फार मोठा माणूस बाळासाहेब. पुढे मी बाळासाहेबांच्या संस्थेमध्ये आलो, म्हणजे बदली कॉलेजमध्ये आलो. हा भाग वेगळा. बाळासाहेबांसंबंधीची माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर दुसरा एक असाच साहित्य बाह्य मी प्रसंग इथे सांगणार आहे आणि तो मुद्दाम सांगणार आहे की मी आपल्याला सांगितलं की सहकार खात्यामध्ये मी होतो. पण थोडासा दिसायला जरी गायतोंड असलो तरी बंडखोरी मात्र माझी फार सुरुवातीपासून आहे. हा त्याचा मी उल्लेख आत्ता केला की वसुली अधिकारी किंवा जप्ती अधिकारी या पदावर मी होतो आणि विभागाचे अधिकारी, त्याला जॉईंट रजिस्ट्रार असं म्हणायचं. पूर्ण मराठवाड्यातले जेवढे जिल्हे आहेत त्याचा आता त्याचे 2 ऑफिस झाले. एक औरंगाबादला आहे, ज्याचं छत्रपती संभाजीनगरला, आणि दुसरं लातूरला आहे. पण त्याचं विभाजन झालेलं नव्हतं. पूर्ण विभागाचा एक अधिकारी होता आणि शासकीय प्रशासनाची पद्धती असतात ना, त्या पद्धतीमध्ये दर महिन्याला कामाचा काय रिव्ह्यू व्हावा, काय काम केलं तुम्ही महिनाभरामध्ये, अशा प्रकारचं जे फील्डवर काम करणारे अधिकारी असतात, फील्डचे अधिकारी असतात, त्यांच्या कामाचा आढावा घेतला जात असतो. आणि कधीतरी अशी भेट, जसं केव्हा तरी मुख्यमंत्र्यांना मीटिंग बोलावी आणि सगळ्या मंत्र्यांची कामं बघावी, हे फार कमी असतं, कमी घडतं. तसं विभागीय अधिकारी एखाद्या जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणं ही दुर्मिळ अशा प्रकारची गोष्ट होती. US पाटील नावाचे खानदेशातले एक विभागीय अधिकारी त्या काळामध्ये होते. मुलाटे हे सहकार खात्यामध्ये तृतीय कर्मचारी होते तसं. आणि मला जेव्हा प्रमोशन मिळालं, म्हणजे मुळामध्ये मी कारकून, तुमच्या शिपायाचं नाव हे करतो, मी कारकून होतो आणि कारकुनाचं मला ते प्रमोशन वगैरे मिळालं. त्यांच्या हयातीतला मी पहिला कर्मचारी होतो की मी त्यांच्या घरी गेलो आणि पाटील साहेब, त्यांना वाटलं काय ह्याला बदली बिदली पाहिजे, सगळे करायचे. त्याने सांगितलं बाहेर, मी काय काम होतं. मी म्हणलं साहेब मला ऐकून घ्या काय म्हणते होते. मोठ्या मिनतवारीनं ते ऐकायला तयार झाले. त्यांना म्हणालो की मला प्रमोशन नको आहे. तो डोकं पागल झालं की काय. ज्येष्ठ माणूस होता, माझ्या 2 थोबाडीकडे दिले असतं तरी मला वाईट वाटायचं कारण नाही. वडील झाल्याप्रमाणे इतकं अंतर होतं. हार्डली मी एक 25च्या आतला त्या काळातलं माझं वय होतं. तर ते म्हणाले अरे तुला मी प्रमोशन दिले, लोक प्रमोशनसाठी केवढे प्रयत्न करतात आणि तू नको म्हणतोस. तर मी म्हणाला बोस आहे, कारण मी पुढे मागे सहकार खात्यात राहील याची गॅरंटी नाही आहे. माझा समर्पिंड आहे तो वेगळा की नियतीनं दुर्दैवानं मला या सगळ्यामध्ये आले आणि एक माझा पोटा जगण्याचा तो भाग म्हणून मी तुमच्या पक्षामध्ये आलेलो आहे. मी परीक्षा देतो बाहेरून आणि MA फायनलची माझी परीक्षा आता 2 महिन्यावर आलेली आहे. आणि अशा वेळी मी औरंगाबादला होतो. औरंगाबाद सोडून मला बरोबर नाही आहे, तेव्हा माझं प्रमोशन रद्द करा, परंतु मला इथे राहू द्या. हा पूर्वीचा काळ खूप चांगला होता. त्यांना रागवण्याचा जेवढा अधिकार होता त्यापेक्षाही तो माणूस किती प्रेमळ याची मला अनुभूती त्यावेळेस आली.
त्यांनी सांगितलं की तू जाऊन तिथे बरं बदलीसुद्धा कुठं केली तर माझ्याच गावी केली, बीडला. बीड हे माझं गावच होतं. म्हणजे आणखीन वेळे पण माझं मी स्वतःच्या गावी प्रमोशनवर बदली होते ते मी नको म्हणतोय, हां, किंवा प्रमोशन मला नको म्हणतोय. तर ते म्हणलं की आता तू मी आदेश दिलेला आहे, तो आदेश पाळला पाहिजेस तू पहिल्यांदा तिथे जॉईन हो आणि मग बघू काय करायचं. पण त्यांनी काहीच केलं नाही. माझं काम सुरू झालं आणि माझी परीक्षा जवळ आलेली होती. अशा काळामध्ये म्हणजे काही चांगल्या कामासाठी मोठे बोलले पाहिजे. एक देवकर नावाचे डॉक्टर होते औरंगाबादला, ते कामगारांचे डॉक्टर होते. तेव्हा त्यांना मी सगळं माझी स्कूल सांगितलं, साहेब एक महिनाभराला घेता काहीतरी या गोष्टी आणि ते त्यांनी मला सर्टिफिकेट देऊन टाकलं. ते सर्टिफिकेट जोडलं आणि तिने रजा पाठवून काय करायचं ते करा तिकडे. बरं नेमकं मी ज्या दिवशी झालो त्या दिवशी पाटील साहेबाचा हा रिव्ह्यूचा दौरा होता. म्हणजे ती पहिली मीटिंग होती ज्या मीटिंगमध्ये विभागीय इथे जॉईन होत्या आणि पूर्व परवानगी न घेता मी रजा काढलेली आहे. पाठवून दिलं होतं नुसतं. आणि मी जेव्हा उभा राहिलो तेव्हा तिथले जे जिल्ह्याचे अधिकारी होते त्यांनी आमची तारीफ केली की कसे चिरंजीवाचे जॉईन झाले नाही तर मग काय आणि ह्यांचं काही परफॉर्मन्स काही चांगला नाही आहे, त्यांचं काम काही चांगलं नाही, काही वसूल वगैरे काही झालेली नाही आहे. दुसरं लगेच बँकेचे मॅनेजर उठले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, आणि ते म्हणाले हा माणूस फार उद्धट आहे म्हणाला. तो मला असं म्हणाला की तुम्ही नाही आला तरी सुद्धा वसुली होते असं म्हणाला. तर पाटील त्यावेळेस एवढंच म्हणाले चला दुसरा विषय घ्या पुढे चला. आणि ते गांधर चालला, सगळा स्टाफ माझा चकित झाला, हा काही प्रकार आहे. बाकीचे अधिकारी होते ते चकित झाले. त्यांना असं वाटलं कदाचित US पाटलांना जावंच असलं पाहिजे. आणि त्याची ख्याती होती, फार कडक अधिकारी होता. आणि मुलाटे नावाचा जो माणूस एकदाच त्यांना भेटला त्याच्याबद्दल ती बाजूला पद्धतीने ते बोलत. सगळी मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या माझ्या आपलीच्या मला बोलवलं, म्हणाले की पाटील साहेबाचं तुझं नातं काय आहे. मिटिंगमध्ये म्हणे तुझी बाजू घेतली त्यांनी काय नातं आहे. म्हटलं साहेब काहीच नातं नाही, मी बीड जिल्ह्याचा माझा काय संबंध. पाटील साहेब खानदेशातल्या जातीचे नाही पातीचे नाही आहे, परंतु असलं माझं नातं तर आजपासून ते जेव्हापासून मला माझी संधी झाले हे माझ्या घरातले कुटुंब प्रमुख आहे एवढं मला वाटतं. आता ही भाषा या सहकारातले जिल्हा अधिकारी किती समजली हे मला माहीत नाही, ते समजण्याचं शक्य नव्हतं. मी हे यासाठी सांगितलं की ज्ञानेश्वर गायके हे जेव्हा माझ्या घरी आले, म्हणजे कृष्णचा कार्यक्रम केलाच मी काय करायचं, पण ज्ञानेश्वर गायके आल्यानंतर सुद्धा मी ज्ञानेश्वरचा काही कार्यक्रम केला. तसं बोलत नाही कार्यक्रम केला म्हणजे शास्त्री काय बोलायचं ते वयाचा फायदा घेऊन 80 वर्षाचं म्हातारे जाऊ द्या, त्या नाटी बुद्धी नाटी ना त्या 80 झाले नक्कीच काही बोलले नाही. आता तुम्ही बोलायला म्हणून प्रयोग करा. तर मी काय अनुभव सांगितले आणि तरीही ज्ञानेश्वरांनी नम्रता दाखवली. मी त्याच्या आधी पुस्तक वाचलेलं होतं, त्याच्या आधी ज्ञानेश्वरची ही जी प्रस्तावना आज पुस्तकामध्ये मी ती लिहून ठेवलेली होती. म्हणजे मुलाटे सरांच्या स्वभावाचा तो वेगळा प्रयोग आहे. वेळा योगाला वेळेवर आलेला आहे, तर माहिती काय हे मी का सांगितलं तर ते जे अधिकारी होते US पाटील त्यांनी भर मीटिंगमध्ये माझी बाजू घेतली. म्हणजे त्या बँकेच्या मॅनेजरला त्यांनी सांगितलं की या पद्धत काय घडलं होतं तिथे. मी मॅनेजरकडे गेलो त्या काळामध्ये आणि त्यांना म्हणालो की अमुक एक गावाचं मध्ये मला जायचं आहे आणि त्या काळात गाड्या कमी असायच्या, आता खूप प्रश्न झालेला आहे, तर आपण एक बँकेची गाडी मला द्या, मी त्या गावात जातो आणि 100% वसुली होणार आहे त्यावेळेस. तर ते म्हणाले तुम्ही नाही गेला तरी होतो असं ते म्हणाले. वाक्य करायला सांगितलं होतं आणि मग तुम्ही बँकेच्या त्या जिल्हाधिकारी आपला मॅनेजरला फायर केलं होतं US पाटील की माझा सगळा स्टाफ मी परत देतो.
त्या काळामध्ये ज्यावेळी बीड शहरात तुम्ही घरी जाता नाही तर मॅनेजर साहेबाची जर जीप आली, जीप असायची त्या काळात, कार वगैरे नसायची, तर ती जीप माझ्या बाजूला थांबायची आणि म्हणायची मुलं कुठे निघालाय तुम्ही? मी म्हणायचं जिथे निघाला तिथे माझी गाडी चालू आहे ना, मला नव्हतं बसायचं नाही त्या गाडी. मुद्दा असा होता या ठिकाणी की काही एक मार्ग नियतीने त्यांना शिपाई म्हणून त्या ठिकाणी आपण बघितलं. नियतीनं त्याला अनेकांना आत्महत्या कारण ज्ञानेश्वरची किती योग्यता ते पुस्तक वाचल्यानंतर मला कळलं. माझा जो जिल्हाधिकारी माझ्यावर आठवला होता, त्याला वाटलं उद्धट माणूस आहे, वशिलाचा माणूस आहे. पुढच्या काळामध्ये मी प्राध्यापकीपेक्षा चालू लिहायला लागलो, थोडंसं नाव झालं, काही पुरस्कार वगैरे मला कळायला लागले. मधून आपलं थोपाड दिसायचं. त्यावेळी फार नव्हतं ना, ते ब्लॉग तयार केल्यानं पेपरमध्ये फोटो नसायचे, पण बातमी यायच्या ना. आणि मग त्याला असं निर्णयाचा हा तो माणूस आहे. मग ते सांगायचे मुलांनी माझ्याकडे होतं वाटतं ना पुढे आपल्याकडे गोळी माणसाची किंमत लगेच होत नाही. आणि गोळी माणसामध्ये जर पूर्ण अशा प्रकारची जिद्द नसेल तर आयुष्य संपून जातं, त्याच्याकडे गुण बाजूला जातात. हे सर्व पचवावं लागतं मित्रांनो, हे सर्व पचवावं लागतं. अपमान सहन करावे लागतात, पुन्हा आपलं थोबाड हे चेतून घ्यावं लागतं. हे आपल्या जीवनात प्राप्त वगैरे गोष्टी मी जरा या ठिकाणी वापर करायला आवडेल का नाही आवडेल मला माहीत नाही, तर म्हणजे मी स्वतः पुरोगामी विचाराचा माणूस आहे. पण ही गोष्ट आहे की जीवनातल्या काही गोष्टी त्या तुम्हाला चुकवता येत नाही, तुम्हाला त्या प्रोसेसमधून जावं लागतं. आज तुमच्यासमोर उभा असलेला माणूस मी ज्ञानेश्वरला त्या दिवशी अनुषंगाने सांगितलं की मी 12 टायरच्या चपला घेऊन 12 वाजता दुपारी पेपर वाटणारा एक पोळ्या होतो हे तुला माहीत नसेल. मी आता त्या मुलाटेचं काय फोटो केलं मी माझं. हा प्रवास जो आहे हा प्रवास साधा नसतो. त्या 17-18 वर्षापासून किंबहुना शालेय जीवनापासून मी आम्हाला साहित्याची आवड. साने गुरुजी हा जो काही आपला बाप साहित्यातला होऊन गेलेला आहे त्याचा माझा खूप प्रभाव त्याच्या साहित्याचा झाला. आणि मी ठरवलं की जर साने गुरुजी एवढं मोठं होऊ शकतात, तुम्हाला साने गुरुजी तो मोठा होणं शक्य नाही आहे, पण काहीतरी आपल्याला करता आलं की जो माणूस मॅट्रिक होऊ शकत नाही तो माणूस महाराष्ट्रातल्या अनेक प्राध्यापकांना PhD डिग्र्या प्रदान करणारा माणूस तुमच्यासमोर उभा आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यापीठाचा मी PhDचा परीक्षक आहे. ही चमत्कारपूर्ण गुलाटे आत्मगौरव करण्यासाठी बोलत नाही आहे. या ठिकाणी जी मंडळी ज्ञानेश्वर सारखी आणि इथं बसलेली आहे, मला वाटतं या सगळ्या कार्यक्रमाची शेवटी काय उद्देश काय आहे, औचित्य काय, कशासाठी करायचे की ज्ञानेश्वर गायके नावाचे कवी कन्नडमध्ये उदयाला आले एवढं त्याचं औचित्य आहे का? तर कविता कशासाठी असते, माणूस कसा होतो, हे सगळं आपल्याला त्याच्या पाठीमागे आलं पाहिजे. ही गोष्ट आहे. म्हणून मला हे सांगावंसं वाटतं. शेवटी कविता आणि साहित्य मी पहिल्यांदाच बोललो की जीवनाला बघून साहित्याची निर्मिती नसते. हा विषय सुद्धा साहित्य. आणि जी माणसं अशी राखेतून, खाणीतून, काटाकोट्यातून, खड्ड्यातून जी येतात आणि धडपड करतात, ही माणसं आयुष्यामध्ये तेवढीच खंबीरपणे उभी राहतात. पण हे सगळं सोसावं लागतं. साहेबांचे पाय चिटकून त्यांना लोटांना घालून कुठल्याही सगळ्या साहेबांना नमस्कार करतो. सगळ्या साहेबांचं ते राज्यकर्ते असो की पुढच्यावरचे असो त्यांच्याशी माझं पटत नाही. तो निर्माता कोण आहे, परमेश्वर, विठोबा, पांडुरंग, काय कोण असेल त्याचा आपलं काही फारसं जमत नाही. याचं कारण असं की ही जी वाटचाल आहे या वाटचालीमध्ये मला तो कुठे धरणारा नाही
आणि त्यांच्याकडे न जाता सुद्धा मी इथपर्यंत आलो. तुम्हाला सुद्धा येता कोणाला येऊ शकत, प्रयत्नांची फार गरज आहे. साहित्य म्हणजे काय असतं, शेवटी काय निर्मिती असते. आता सगळं सर म्हणाले की त्यांच्या कवितेमध्ये ग्रामीण सगळं आलेलं आहे, केरचित आलेलं आहे त्यांनी. बरोबर आहे ना. ज्या समाजामध्ये ज्या काळामध्ये तो राहतो आहे त्याचा जो अनुभव आहे, त्याच्या भोवतीचं जो विश्व आहे, ज्याला भोवताल वगैरे सांगते तर तो विसरताना शक्य नाही आहे ना. आणि माझं तसं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस हा कवी असतो आणि प्रत्येक माणूस हा लेखक असतो. आता तुम्ही म्हणणार तर सांगितलं वय तुमचं, मला बाता बोलायचं काय म्हणून आणि आम्ही आपलं ऐकतो नाही, ते खरं आहे. अनावरपणे असं एखादं वाक्य आपल्या तोडून जातं अशिक्षित माणसाचं, आणि ते वाक्य एखाद्या कवितेसारखं असतं. माझे मोठे भाऊ अशिक्षित होता, शिक्षणाची परंपरा असलेला माणूस नाही. माझ्या प्रवासातून सगळं ते आलेलं आहे. तेव्हा सगळं सर माझ्या कानात म्हणाले की तुमच्या आत्मकथनाचा तुमचा भाग आहे, येईल तेव्हा येईल आणि त्याचं काय होतं नाही. माझा मोठा भाऊ अशिक्षित होता, नाही येते. एक 8-10 दिवस माझ्याकडे ते राहिले आणि नंतर त्यांच्या घरी ते गेले आणि तिथून त्या काळामध्ये पोस्टकार्ड नावाची गोष्ट असते. आता ती नव्या पिढीला सांगावं लागेल पोस्टकार्ड म्हणजे काय समजतं. त्याच्यावर त्यांनी एकच ओळ लिहिली की मला फार म्हणजे त्यांनी लिहिलं होतं की वासुदेवरावांचा दिवस फार मोठा होता. दिवस मोठा कसा काय झाला? जेव्हा माणसाला उदासीनता येते तेव्हा असं आपल्याला वाटायला लागतं. आता ही वाक्य किती महत्वाचं आहे, त्याच्यातून येत नाही. तर माझ्या भावाची मनस्थिती माझ्या लक्षात आली की तो कुठल्या पद्धतीनं प्रत्येक कुठल्या कुठल्या निमित्तानं व्यक्त होत असतो. व्यक्त होणे ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती असते. आम्ही फक्त लेखक कवी व्यक्त होतो ते कागदावर, म्हणून आमच्या कुटुंब ते कागदावर ते लिहित नाही. या शिक्षणाचा शब्द नाही ते शिकलेलं कोणत्या शाळेत साहित्याची निर्मिती ही नेहमी दुःखातून, वेदनेतून होत. आपण किती आपल्या गेल्या आपण रामायण वाचतो, रामायणातल्या कथा आपण सांगतो, आपल्या बोलण्यामध्ये अनेक त्याच्यातील सुभाषित आणि संदर्भ आपण देतो. हेच आपण महाभारतामध्ये करतो हा वेळा. आणि रामायणाची निर्मिती कोणी केली आहे? डॉक्टर वाल्मिकी यांनी. PMA, PhD डिग्री वगैरे वगैरे होती त्या विद्यार्थ्याला. तर हा मूळचा दरोडेखोर हिस्ट्री असलेला माणूस त्यानंच ते दिलं की जेव्हा त्याला उपलब्धी झाली की जीवनामध्ये काय असतं. आता ही सगळी स्टोरी मी टाकणार नाही काय वाल्मिकी, कारण मला याच्या बोलायला बोलवलं आहे. पण जेव्हा बदल झाला की जीवनामध्ये आपणच असतो आणि जीवनात आपण जे केले तेच आपण भोगायचं असतं, आनंद किंवा दुःख याचा त्या वाल्मिकीला साक्षात्कार झाला आणि ते कठीण झाले. ह्या रामायणातील जे आहे प्रेरणा कुठून मिळाली? प्रत्येक माणसाला एका विशिष्ट प्रसंगी त्याला एकदम लिहावंसं वाटतं. म्हणजे जेव्हा दुःख आतून उमवून येतं, असं दुःख खूप आतून येतं, तेव्हा आपण खूप प्रयत्न करतो. आम्ही सुशिक्षित माणसं, विशेषतः सुसंस्कृत माणसं, आमचं दुःख आणि आनंद लगेच व्यक्त करतो. दुःख सुद्धा कोणी नसताना मी व्यक्त करतो आणि असताना सुद्धा रुमाल लावतो. ही फालतूगिरी आहे, एकदम फालतूगिरी की आम्ही आमचं आत्म व्यक्त होतो. वाल्मिकीने एक प्रसंग बघितला की एक शिकारीसाठी निघालेला आणि त्याने जेव्हा शिकार केली तेव्हा झाडावरचा एक पक्षी खाली पडला
क्रौंच नावाच्या पक्षाचं रूप मिथुनामध्ये व्यक्त होतं. आपण सर्व प्रौढ मिथुनाचा अर्थ आपल्या सगळ्यांना कळतो. त्याच्यातला आनंद हा कुठल्याही लेखकाला कवीला आतापर्यंत पूर्णपणे उमटवता आलेला नाही. असं दुःख असा आनंद काही असतो की जो शब्दात बांधताच येत नाही, त्यापैकी मिथुन ही एक क्रिया असते. आणि तो नर पक्षी आपण गेलेला आहे आणि त्याचा शोक ती मादी पक्षाची ती करते. आणि तिथे वाल्मिकीला परिणाम झाले की पती विरहाचं दुःख काय असतं. संपूर्ण रामायणाचे बाकीचे स्टोरी बंकसबाजी आपण सोडून देऊ. संपूर्ण जी थीम आहे त्याच्यावर आधारलेलं आहे. त्याच्यामध्ये पती पत्नीच्या विरहाची ती कथा आहे. पुढे रामानं काय केलं वगैरे वगैरे नंतर त्याचे टाकतात खूप घेता येतील आणि मुलाटे सर जेवढं वाईट बोलता येईल तेवढं त्याच्यावर खूप बोलू शकतात. तो भाग वेगळा आहे. परंतु ती गोष्ट आहे साहित्य हे वेदनेतून जन्माला येतं, दुःखातून जन्माला येतं असं आपल्याला आतून विचारायचं. आम्ही कविता जेव्हा लिहितो तेव्हा आता शिवाजी मुसे सरांचा आलाय म्हणून मी आता लिहिलं पाहिजे असं ज्ञानेश्वरला वाटलं आणि कोणीतरी असतील तर ते चुकीचं तसं झालेलं नाही आहे ना. माझं दुःख मला जे वाटत आहे ते खूप आतून आलं आणि ते गाव धरून म्हटलं. अशी साहित्याची निर्मिती असते, ते खरं साहित्य असतं. ज्ञानेश्वरच्या कविता वाचून हा पाहिलंच काव्याचा ज्ञान आणि पाहिल्या काय होतं कधी कधी बघा ना. आपण सर्वच इथे जमलेलं आहे का दुसरं मला माहीत नाही, पण आपण सर्वजण ज्यांना शिक्षणाची पाच परंपरा नाही, आपण कृषी संस्कृतीतून आलेली मंडळी आहोत. शेतकऱ्याचे मुलं, कष्टकऱ्यांची मुलं आपण आहोत. आणि शिक्षण ज्ञान त्या अर्थानं ज्ञान त्याच्यातच असं नाही, पण शिक्षणची परंपरा नसलेली आपण माणसं. आणि आज आपल्याला मी सांगितलं पाहिजे एका चळवळीचा मी एक कार्यकर्ता या मोठेनं की ज्यांना शिक्षणाची परंपरा नव्हती, ज्याच्या अन्नावर माणसं जगतायत ती आमची परंपरा आहे. कष्ट करू पण आम्हाला अक्षर ओळख नव्हती आणि ती सुरू झाली आज मोठ्या प्रमाणामध्ये की बहुजन समाजातली मुलं लिहित आहेत. आता इथं सगळे बसलेले जे नावं त्यांची नावं त्यांचे पुन्हा सांगण्याची गरज नाही. आणि मग जेव्हा ते लिहितील तेव्हा ते काय लिहितील की त्यांचं जीवन ते लिहितील ना, त्यांच्या आईवडिलांचं जीवन लिहितील, ते जे बघतात तेच लिहितील. पण हे लिहित असताना एखाद्या माणसाला संधीच मिळाली नाही. समजा माझ्या बायकोनं माझ्यावर रागून बोलते मला जेवणच नाही दिलं आणि घरात बाहेर जाईल हॉटेलमध्ये जेवण म्हणून कुलूपच लावून घेतलं समजा आणि मला कोंबडीवर टाकलंय उपाशी ठेवलं आणि मग तिला उपलब्ध झाली की नवरा उपाशी येतो. हे काय बरं नाही. आपला तर सावित्रीचा वारसा आहे आणि म्या काय करायला लागले माझ्या असं म्या नवऱ्यावर मी अन्याय केला असं वाटलं आली म्हणजे माझं चुकलं खावा तुम्ही मला ताट समोर आल्याबरोबर काय वाटतं हे खाऊ का ती खाऊ ते खाऊ का ती खाऊ ते खाऊ का ती खाऊ असं होईल ना. म्हणजे भुकेल्या माणसाला खावंसं वाटतं खूप. म्हणजे पुढे अतिसार झाला तरी हरकत नाही. आम्हा बहुजनातल्या माणसांचं, संवेदनशील माणसांचं, निर्मितीकार माणसांचं, कवींचं, लेखकांचं, व्यक्त होणाऱ्या माणसांचं हेच झालेलं आहे की मी किती लिहू आणि काय लिहू. तथाकथित अभिजात भाषा वगैरे आजचा विषय आपला नाही आहे, त्याच्यावर पण वाईट बोलतो. गेल्या वर्षी याच दिवसामध्ये मी धुळ्याला गेलो होतो आणि अहिराणी साहित्य 10व्या अहिराणी साहित्य संमेलनाचं मी अध्यक्ष होतो. विद्रोही साहित्य संमेलन झाल्यानंतर तिथलं माझं बोलणं ऐकून त्या लोकांनी मला बोलतो मी त्याचा अध्यक्ष होतो. अहिराणी मला कळत नाही अजिबात लक्षात ठेवा, पण मी काही त्या निमित्तानं संदर्भ पाहिले समजले आणि अभिजात बाबतीचं प्रकरण त्यावेळी गाजत होतं. जे मुंबईला उपोषणं चालू होते संदर्भामध्ये अभिजात भाषा मराठी मागण्या
आणि आपल्याकडे सर्वसामान्यपणे असं बोललं जातं की संस्कृत ही सगळ्या भाषांची जननी आहे आणि त्याच्यामध्ये संस्कृत ही अभिजात भाषा होती. केव्हा आलात आपण जेवण झाले नसेल ना अकवाला नाही मी वाक्य बोललो या वाक्याच्या त्या वाक्यात काय फरक इथला आहे फरक इथला आहे. तो आलेला उच्चार तो शुद्ध उच्चार हृदयापासून आलेला नसतो. तो एक उपचार असतो. तो एक उपचार असतो. आणि हा जो असतो जो दुसरा जो आवाज आहे तो फार उठार हृदयाला साकारलेली भाषा असते. खरं साहित्य मित्रांनो तिथे असतं की जेव्हा हृदयाची भाषा हृदयाला या कवितेमध्ये मी घरी पण बोललो आणि इथे जाहीर पण बोललो की ज्ञानेश्वर गायकर काही एक सूत्र या काव्य संग्रहामध्ये पाहिलेलं नाही. 80 कविता लिहिल्या कशावर असं त्याला कोणच स्वाभाविक आहे कारण पहिलाच काव्य संग्रह आहे. म्हणजे या माणसाला आईवर लिहिलंय, या माणसाला बापावर लिहिलंय, या माणसाला रोज पडणाऱ्या शाळांवर लिहिलंय, या माणसाला पागल झालेल्या पालकांवर लिहिलंय. पागल म्हणजे आपल्या पोरं इंग्रजीतच शिकले पाहिजे, आपल्या पोरांना डॉक्टरच बनलं पाहिजे, आपल्या पोरांना काय काय बनलं पाहिजे. म्हणजे त्या मुलांचं बालपणच म्हणून काढायला आपण निघालो. खरी परिस्थिती ही आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि हे सगळं लिहित असताना ज्या समाजात तो वाढला आहे त्या कृषीवाल्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांच्या व्यथा, कृषी जीवनातल्या व्यथा त्या सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. आईच्या कष्टाविषयी लिहिले, बापाच्या कष्टाविषयी ते लिहिलेले आहेत. आणि हे सगळं लिहित असताना घरामध्ये काय चालतं आहे शेतकऱ्याच्या की पाऊस येत नाहीये, दुष्काळ पडलेला आहे. तेव्हा पावसाच्या अर्धाने आपण करतो, पावसावरच्या काही कविता याच्यामध्ये आहे. हे जसं एक निसर्गाला आवाहन करणारं, निसर्गामुळे उद्ध्वस्त होणारं जीवन याच्याविषयीच्या कविता येणं अत्यंत स्वाभाविक आहे. कारण पिंड शेतकऱ्याचा आहे की अपार कष्ट करायचे आहेत, वाट पाहायची आहे, भविष्यात यंदा पीक चांगलं होणार आहे आणि पुन्हा तेच होतं की काही मिळत नाही. श्रम आपले वाया गेले, पेरलेले जे काय ते नीट उगवलेलं नाही. दुष्काळ महाराष्ट्राला कुजले नेहमीच. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ चालते. दुष्काळ किंवा 72 आला असं नव्हे तर दुष्काळ सतत येतच ते आपल्याकडे नैसर्गिक चित्र आहे. पण त्याचबरोबर याला काय कारणीभूत आहे याचा पण उल्लेख हा कवी करतोय की का वर्षानं होत आहे, का पाऊस पडत नाहीये, तेव्हा निसर्गाच्या हिताकडे बदलण्यामध्ये आम्ही कुठे अपराधी आहोत का याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे त्या पाऊस येत नाही, शेतकऱ्याचं दुःख हेही त्याला लिहावं असं वाटतं आणि ते काय येत नाही त्याची कारणं पण त्या माणसाला सांगावीशी वाटतात. ज्या गावामध्ये राहतोय ते पहिलं गाव आणि आजचं गाव. मी आत्ता जेव्हा कन्नडमध्ये प्रवेश करत होतो, कन्नड या गावामध्ये प्रवेश करत होतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी इथे आलो कन्नडला, मी केव्हा तरी मला वाटतं की 15 वर्षापूर्वी मी इथे गावामध्ये आंबेडकर जयंतीसाठी म्हणून मी इथे आलेलो होतो. ते मकरंदपूरला पण मी आलेलो होतो आणि नंतरच्या काळामध्ये विजय भोसलेंच्या कॉलेजला मी 8 दिवसानंतर आलो आणि आज मी आलो. पण गाडीमध्ये मी शिवाजींना असं म्हणालो की बरंच गाव बदललं आहे. कन्नडच बदललंय का पण असं झालेलं नाही, गाव बदललेलं आहे. तू फार बदललायस रे असं जेव्हा माझा मित्र म्हणतो तेव्हा मग बोलायचं काय माझं मुळे काढते. तरुणी जेव्हा भेटतात तेव्हा त्याची प्रियसी त्याला म्हणत असते किती बदललायस तू आता. म्हणजे तेव्हा हळूकळा होता आता जाड झालाय असं काही घडलं का, तेव्हा जाड होता आता हळूकळा झालाय असं तिला म्हणायचं असतं का, असं तिला म्हणायचं नसतं. गाव बदललं आहे. गाव बदलल्याच्या अनेक खुणा असं या कवितेमध्ये टिपलेल्या आहेत. काय केली की गाव बदललं आहे.
म्हणजे भौतिक बदल तो गावाचा झालेला तो काल ज्या पद्धतीचा गावाचा सुखरूप दृष्टी वाटणारा. आम्ही येता येता चहा घेतला तेव्हा दुसरे सांगत होते मी तर फक्त चहाची टपरी होती जिथं आता तुम्ही कवितेचं हॉटेल करणारा त्याच्याबद्दल. म्हणजे काल ती टपरी होती, आज तुम्ही कवितेचे गाव कवितेचे हॉटेल करावे इतकं ते चांगलं झालं. बदल झाला आहे त्याच्यामध्ये. असं गावामध्ये बदल झाला आहे. कालचा गाव नाही आहे. काल मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो तेव्हा छोटीशी सडक होती. आज दुसरी रस्ता मोठा एक्सप्रेस हायवे झालेला बदल झालेला होता. तसा गावामध्ये झालेला आहे. गावातली पाटीलकीची गडी मोडलेली आहे आणि नवीन शासन या ठिकाणी आलेलं आहे. गाव बदललेलं आहे. गावात सगळ्या सुखसोयी आलेल्या आहेत. गावामध्ये सुतार काम करणारा सुतार होता, आज कुठे गरज उरलेलीच नाही आहे. काल केव्हा तरी किर्लोस्करी याची मागणी असेल इंजिनची किंवा इलेक्ट्रिक मोटरची, आज त्याची गरज उरलेली आहे. गाव बदललेलं आहे. आज गावामध्ये तांबार उरलेला नाही, आज गावामध्ये कुंभार उरलेलं नाही, आज गावामध्ये सुतार उरलेलं नाही. गाव बदललेलं आहे. आणि ज्ञानेश्वर गायक म्हणतो की माझं गाव बदललेलं आहे, गावगाडा मोडलेला आहे. मी कविता वाचून दाखवेलं तसं नाही, त्याची गरज नाही की गावगाडा मोडला आहे. गावगाडा मोडला तर काय परिणाम आहे ते त्यात लिहिलेलं आहे. गावगाडा ही एक वेगळी व्यवस्था होती. नागगोरे हे फार मोठे आपल्याकडे अधिकारी भेटून गेले. गोऱ्यांचे पुस्तक आहे आणि त्याच्यात एक लेख आहे. त्या लेखाचं नाव माझं गाव असं आहे. माझं गाव. तर त्यांनी म्हणलं की माझं गाव कसा होता, तर माझं गाव एखादं केरफुली सारखं. आता नागगोरे पुण्याचे आहेत लक्षात घ्या. आता हल्ली माझी मुलगी ही केरसुरीच म्हणते केरसुरीला, परंतु माझी आई केरसुरीला केरसुरी म्हणत असेल, ती त्याला फरा म्हणत असेल आणि तो शिंदीच्या माणसाचा असतो. आज त्या काड्यांची केरसुरी तेव्हा तो फळा आहे. तर ती जी केरसुरी असते ही केरसुरीमध्ये अनेक काड्या असतात आणि त्या काड्यांना बांधणारा एक बंद असतो, दोरा असतो. हा दोरा जर ढिला झाला किंवा प्लास्टिकचा आता बांधतात, पण तो बंद जर ढिला झाला तर केरसुरी कामातून जाते. म्हणजे जेव्हा त्या काड्या एकत्र असतात तेव्हा ते स्वच्छतेचं काम करतात. असा गाव होता की या गावाला कोणतंही गाव हे शेवटी कृषी प्रधानच असतं. तिथला मुख्य व्यवसाय काय असतो, शेतीचा व्यवसाय असतो. भले पहाटे तो सुरू होतो जात्याच्या गरगरीपासून. आता तर आपल्याला सांगावं लागेल माझ्या नातीला की जातं म्हणजे काय असतं, ते कसं घ्यायचं असतं, पीठ काढायचं. हा गाव बदललेला आहे. भौतिकदृष्ट्या हा गाव बदललेला आहे सगळा. आणि हे बदललं याचं एक दुःख एका कवितेमध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे की या गावगाडा अनेकांना काम देत असे. मी आपल्याला सांगितलं की शेती ही फक्त ते शेतीत राबणारा शेतीच करत असं नाही, तर त्याला पूरक मदत करणारे अनेक अशा प्रकारचे गट तिथे होते. त्याच्यामध्ये मी सुताराचं नाव घेतलं, लोहाराचं नाव आपल्याला घेता येईल. तुमचा संसार चालवण्यासाठी कुंभार होता. ही सगळी त्या गावगाड्याची घटक आहेत आणि ते आता उरलेले नाही आहे. तो माझा फार महत्त्वाचा विषय. मी ज्या चळवळीत काम करतो, मी मुख्यतः मी आजही तेच बोलतो की हा विचार केलेला नाही आहे. कृषी जीवनावर आमच्या खूप कथा येत आहेत, कृषी जीवनावर आमच्या कविता खूप लिहित आहेत, कादंबऱ्या लिहित आहेत. परंतु गावगाडा मोडल्यानंतर ह्या गावातले घटक कुठे गेले, आज त्यांचं काय चाललं आहे याच्याबद्दल आम्ही फार कमी लिहिलेलं आहे आणि लिहितो. पण ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक गोष्ट ही गावाच्या मदतीने होत असते. म्हणजे घरातलं भांडं कुंभारापासून आपण म्हणूया, लग्न करायचं असेल तर सगळं गावचे गाव मदतीला येत असते. त्यावेळी लॉनवर लग्न करण्याची पद्धत होती का नव्हती. केटर नावाची काही गोष्ट होती का नव्हती.
किंबहुना आचारी नावाची पद्धत सुद्धा आमच्या बहुजनामध्ये नव्हती. कुठलंही सामूहिक जेवण, लग्नच नव्हे, कुठलंही सामूहिक भोजन समारंभ जर करायचा असेल तर आम्हीच, आमच्या बायका, आम्ही सगळे मिळून तो स्वयंपाक केला जात असे आणि जेवायला पण आम्हीच असे. ते का म्हणजे सगळ्यांच्या सहकार्यानं कुठलाही कार्यक्रम होत असे. कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला असा उद्योग नव्हता. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या त्या अन्नाला आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला एक मायेचा स्पर्श सतत बांधून ठेवत होता. सगळ्यांना लक्षात ठेवा, गावगाड्यातली माणसं ही सगळी प्रत्यक्ष शेती करत नसली तरी शेतीला पूरक अशा प्रकारचे काम ते करत होते. आणि म्हणून एक मोठ्या मोठ्या व्यापक अर्थानं ते एक मोठं कुटुंब होतं. ते कुटुंब मोडलं, ते परागंदा झाले. आमचं खानदान ही गोष्ट उरलेली नाही आहे. आमचं घराणं नावाची गोष्ट आता उरलेली नाही आहे. म्हणजे ज्यांचे वाडे तिथे असतील ते आज कुठे राहतात ते जाऊन बघा. ह्या वृत्तीदार ज्याला आपण म्हणतो, मी तुम्हाला 2 तास त्याच्यावर भाषण देता येईल, ते बोलत नाही. परंतु मित्रांनो, जेव्हा शेतावर बलूच मागण्यासाठी हा बलुतेदार, हा सुतार, हा लोहार, हा चांभार, गेगाबाजार नाव येतं होतंच ना. दी हेअर कटिंग सलून असा बोर्ड नव्हता. तर गावातल्या ओट्यावर एखाद्या सार्वजनिक ठिकाणी ते आपलं पोता अंथरलेला असायचं, त्याच्यावर आपण बसायचं आणि या पुस्तकाच्या अर्ध्यात त्याच्याजवळ आरसा असायचा. सगळं त्याची कला झाल्यानंतर तो तुम्हाला दाखवत असेल. आणि एकदा का धरलं इंजिन तर तुमचं संपूर्ण असं. पण आता हे केश करताना आलाय असं म्हणायचं मराठीमध्ये. तसे नव्हते, पण तो त्या गावातला महत्वाचा माणूस होता. आणि त्याचे काय दर होते, आत्ताच पेपरला बातमी आली की आता कटिंगचे भाव काय असतील, गाडीचे काय भाव असतील, हे भाव खूप नव्हते. तो कोणी न्हावी असेल त्याला सेवी घेऊन येऊन तिथं बसायचं, चल पटकन नाटक मला जायचं वावरावर. आणि तो तिथून लगेच त्याला साबण लावत असे दाढीमध्ये असली तर. म्हणजे वर्षभर कुठलाही मोबदला नाव्याला दिला जात नव्हता, वर्षभर मोबदला सुताराला दिला जात नव्हता. आणि तरीसुद्धा जीवन चालू होतं, तरीसुद्धा जीवन चालू होतं, सुखा समाधान चालू होतं. पाटलांच्या मुलाची लग्न होत होती, गावातल्या महाराजचंही लग्न होत होतं, मंडळाचंही लग्न होत होतं, सुताराच्या मुलाचंही लग्न होतं. आणि तेवढंच त्या त्या पद्धतीने धमक्यात होत होतं. कारण प्रेम होतं. त्यानं काय दिलंय हा विचार केला जात होता. ज्याच्याजवळ जे आहे ते दिलं जात होतं. तो श्रम देतोय तो श्रम देत होता, ज्याच्याकडे प्रत्यक्षात वस्तू आहे तो वस्तू देत होता. आणि जीवन चालत होतं. हे जीवन नष्ट झालं, गाव खरा इथे बदलला. मित्रा, हे तुझ्या कवितेत येण्याची गरज होती आहे. बहुतेक जीवन बदललं. काल सांगितलं की मुलाटे सर टायरच्या चपडा घालून फिरत होते, आज मुलाटे सर मोठ्या भारीच्या कंपनीचा म्हणून घडून आले. हा बदल नाही आहे, हा बदल नाही आहे. खरा बदल तो आहे की त्यांची मानसिकता काय आहे की त्यावेळेस ती टायरची चप्पल मिळाल्यानंतर मला झालेला आनंद आणि मी कंपनीचा बूट घेतो तेव्हा मिळालेला आनंद हा सारखा नाही आहे, सारखा असू शकत नाही आहे. तेव्हा गाव बदलत असताना ही जी माणसं बदलली आहे, गावाचं राजकारण आम्ही नाही. आज तर काही विचारूच नका आजच्या राजकारणाविषयी. म्हणजे लोकशाही आणि चांगलं आहे ना. काल तुम्ही पाटलांना शेळ देता, त्यांच्या अत्याचाराबद्दल आमच्या लेखकांनी आणि कवीने भरपूर लिहिलेलं आहे. हे कसे अत्याचार करत असत आमच्या मुलीबाळींवरती. सामंतशाही होती तिथे, बरोबर आहे, त्याच्यात काही चूक नाही आहे. आणि आज लोकशाही आली, चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? तर चांगली गोष्ट आहे. लोकशाही आली. आज मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का नाही ते आपल्याला मोदीला जाऊन विचारावं लागेल, तो भाग वेगळा. परंतु संविधानानं बाबासाहेबांनी हा मला अधिकार दिलेला आहे अभिव्यक्त होण्याचा, हे लोकशाही आहे. आणि या लोकशाहीमध्ये ते सर्व गाडा चालतोय. त्यासाठी इथे गावाचं राजकारण झालं.
एक यंत्रणा जी एका माणसाच्या हाती होती ती माणसं निवडून यंत्रणा चालू आहे, ज्याचं नाव ग्रामपंचायत. चांगली गोष्ट आहे. जनांचा ती माणसं गावाची प्रशासक होऊ लागली आहे, चांगली गोष्ट आहे ना. आता त्याला ते किती करून देतात आणखी वेगळा विषय आहे. चंद्रेश्वरच्या कथा वाचा यावर. पण हे अधिकार मिळालेले आहेत, हा बदल झालेला आहे. म्हणजे एका बाजूला चांगलं आलेलं आहे लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलेलं आहे, माणसाच्या खरं स्वातंत्र्याचा अर्थ त्याला कळावा अशा प्रकारची परिस्थिती चांगली आलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला काय झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला घराघरातली माणसं ही तुटली आहेत. तिकडे जाण तुम्ही लातूरला, आजोबा एका पक्षामध्ये आहे, त्याचा मुलगा एका पक्षाचा आहे, त्याचा नातू आणखी तिसऱ्या पक्षाचा आहे आणि नातवाची बायको आणखी चौथ्या पक्षामध्ये. एकाच घरामध्ये प्रख्यात घराण्याविषयी बोलतोय जे नाम निलंगेकर असं आहे. सांगू शकतो उद्या मला फाशी दिली तर का? यासाठी राजकारण आहे, यासाठी लोकशाही आहे. मी एक वडीलधार माणूस की मला शब्द सापडलेले आहे. कविता असो, कथा असो, कादंबरी असो, कुठलं साहित्य असो, त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. हे सातत्याबरोबर त्यासाठी काही रियाज असला पाहिजे, अभ्यास असला पाहिजे. संगीतामध्ये रियाज हा शब्द वापरला जातो. एक सुंदर मैफिल गायकाची होते, ती मैफिल फार अर्ध्या तासाची असेल, 1 तासाची फार असेल, जितकी काही असेल त्याच्यासाठी त्याने त्याच्या पाठीमागे श्रम भल्या पहाटे उठून केलेला असतो, तो आपल्याला माहीत नसतो. त्याला म्हणतात रियाज. एक कविता किती ओळींची याला महत्व नाही आहे. एक कविता 4 ओळींची असू शकते किंवा 2 ओळींची कोणती असू शकते, पण त्याच्या पाठीमागे अभ्यास असावा. म्हणून नुसते शब्द शब्द ओळी किंवा काय दिसलं ते आपण साहित्य नाही होऊ शकत. त्याला आकार दिला. साहित्याला कला असं म्हटलेलं आहे. साहित्य ही शेवटी कला आहे. मी आपल्याला भीती घालत नाही, पण याची आवश्यकता आहे, याची पण आवश्यकता आहे की ते खूप चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे ना. तेव्हा हे राजकारण आलं आणि राजकारणामुळे गाव विखुरला गेला. त्याचे परिणाम काय? मोठमोठे वाडे होते, ते पडले, ते खूप मोठं पडणं आवश्यकच होतं, पण जे पडले नाही त्यांच्या चिरुट्या झालेल्या आहेत. सदानंद देशमुखांच्या कथा तुम्ही वाचा की एका घराचे कसे छोटे छोटे घरं झालेले आहेत. हे कोणी केलं? राजकारण हे केलं. खेडं इथे बसलेलं आहे. ते खेडं होतं, खंडोबाचं मंदिर होतं, भैरवाचं मंदिर होतं, पर्यायचं मंदिर होतं, काय असेल ते असेल, पण एका निमित्तानं वर्षाला सगळे म्हणून आनंद साजरा करत होते, जत्रा करत होते. हगामा असा आमच्याकडे शब्द आहे. हंगामा हा शब्द हगामा त्याला कुस्त्या लढवल्या जात होत्या. सगळं आनंद सगळे मिळून आज होतं. हे सगळं गाव इतके बदललं आहे आणि जो बदल माणसांना खाऊन टाकतो, माणसांच्या भावना मारून टाकतो, त्याला अर्थ उरत नाही. त्याला अर्थ उरत नाही. कवींनी, लेखकांनी हे लिहिण्याची गरज आहे. ग्रामीण जीवनाचा फार मोठा अनुभव ज्ञानेश्वर गायके यांच्याकडे आहे. त्यांनी तो याच्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे गाव जसं बदललं यावर शेवटी आपलं वैयक्तिक जीवन सुद्धा काही असतं ना. हे सगळं टिपत असताना आपल्याला सुद्धा आपण काय करत असतो बघा. आता हे ज्ञानेश्वरनं लिहिले असं म्हणून नव्हे. मी विलक्षण माणसात राहणारा माणूस आहे. माझ्या बायकोची तक्रार मी अगदी प्रामाणिकपणे बोलतो. माझ्या घरी या आणि विराला अधिकार आहे सगळं. त्याची काकू आहे ना, म्हणून जास्त अधिकार आहे. तिची नेहमी तक्रार असते की घंटोंशी तुम्ही तिथं बोलत बसता. आता नाही ते कन्नडचे ज्ञानेश्वर, कोण ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर सगळे येत राहतात. आमच्याकडे मी तुम्हाला 2 मिनिटं बोला असं वाटत नाही, अशी तिची तक्रार असते. मला माणसांशी संवाद करायला आवडतात. ज्याचा माणसांचे काय
कविता लिहितात, काय कथा लिहितात, आणि कादंबरीचं काय लिहिलंय म्हणाले त्यांनी. पण घरी गेल्यानंतर अनुभव फार वेगळा येतो. मी सगळं अनुभवाविषयी बोलतोय, ऐकायचं तुम्हाला कंटाळा आल्यावर लगेच सांगा, मराठी संधी तर थांबते. मी खूप दलितांचा कळवळ असणारे, शेतकऱ्यांचा कळवळ असणारे, आमच्या बुर्जुआ संस्कृतीला शिव्या देणारे, बुर्जुआ संस्कृतीतले आम्ही तुमचे ते म्हणून सांगणारे एक आमच्याकडे विद्वान आहेत, ते सतत जागव्याविषयी बोलत असतात. त्यांचा जन्म जागव्यात झालेला आहे, पण ते सतत जागव्याला शिव्या देत असतात. हे पण आहे, किती नाटकं करायचे, किती सोपं आणायचे. मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचं नाही, त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. पण तुमचं लेखन, तुमचं साहित्य, तुमचं व्यक्त होणं, तुमचं जे काय त्यातलं मांडणं हे, आणि तुमचं व्यक्तिगत जीवन, तुमच्या भावभावना, तुमचे विचार ह्याची कुठेतरी सुसंगती असण्याची गरज आहे. त्याची गरज आहे. काल सांगितलं ताराबाईंनी की साक्षर म्हणजे ज्याला अक्षर वाचता येतात तो साक्षर नव्हे. मी ताराबाई इतका मोठा नाही, पण नेहमी मी माझ्या भारतात नेहमी बोलत असतो की मित्रांनो, तुम्ही पुस्तकं वाचलीच पाहिजे. कविता करायच्या तर खूप कविता वाचा, तुम्हाला आवडल्या आणि न आवडलेल्या. आवडल्या तर का आवडल्या आणि नाही आवडल्या तर का आवडल्या हे विचार करत तुम्ही वाचा. जे जो काही साहित्य प्रकार असेल तो तुम्ही वाचा, हे मी सांगतो. कारण त्याची गरज आहे. कारण त्याच्याशिवाय आपली निर्मिती होत नाही नीटपणे. आपण कशी करावी आपल्याला त्याची कळतं आपल्याला. तेव्हा साहित्य ही जी गोष्ट आहे आपल्याला मांडता येते, पण तुम्ही काय विचार करता हे विचार करत असताना व्यक्तिगत जीवन ना. मी आपल्याला असं म्हणालो की मी सतत माणसाच राहणाऱ्या माणसाची मला तर जाणवतं, विशेषतः रिटायर झाल्यापासून. एखाद्या दिवशी माझ्याकडे जर कोणी आले नाही तर जो काही सुतक पडल्यासारखं माझ्या चेहरा. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो. कोणत्या बेलबद्दल तू म्हटलेलं आहे, कोणती बेल वागले नाही तर मी होतो. मित्रा गेलेल्या वडिलांचा फोन नाही दिलाय तुमच्याकडे. मला फार आवडली ही गोष्ट की आता फोन येत नाही आहे. आई लवकर घरी ये सांगायला शब्द नाही आहेत, त्याची आस नाही. आणि जे गेलंय ते गेलेलं आहे, त्याचा परत येणे नाही. पण जे आहे त्याच्याशी तुमचं नातं हे राहिलं पाहिजे, हे राहिलं पाहिजे. गायकांनी गावाबद्दल लिहिलं आहे, कृषी जीवनाविषयी लिहिलेलं आहे, कौटुंबिक जीवनात घडणाऱ्या बदलांच्या विषयी ते लिहिलेलं आहे, नातेबंधांच्या विषयी अनेक विषय ते लिहिलेत. ह्या सगळ्या याच्यावर स्वतंत्रपणे ज्यांना कागद सगळं करता येतील एवढे त्यांनी लिहिता राहिलं पाहिजे. मित्रांनो, आपण कुठे आहोत, कुठे नोकरी करतो, ते आपला जगण्याचा मार्ग आहे. त्याचा कवीपणा वाटण्याची काही गरज नाही आहे. वाहरू सोनवणे नावाचा आदिवासी समाजामधला कवी आहे. विजय भोसले सरांना मी सांगू इच्छितो की माझी क्षमा मागावी एवढा निश्चित मोठा नाही. आपल्या कामाचं जे आहे प्रयोजन ते अधिक महत्त्वाचं आहे. आपण इथे केवळ तुमची तिकडचे जे जबाबदाऱ्या ते सुद्धा अधिक महत्त्वाचे. आपण आपल्याला जाण्याची क्षमता मी तुमचं 1-2 मिनिटं बोलतो. आपल्याला वाटलं तर आपण थांबा. तेव्हा जे आपल्या हाती नाही आहे त्याचे आपण अश्रू घालून काही शिकू द्यायचं नाही. आपली आई गेलेली आहे, आपला बाप गेलेला आहे, आपला प्रेम करणारा भाऊ गेलेला आहे, आपली जी काही जीवाभावाची माणसं आहे कारण पण जाणार ना, त्याला आपण थांबू शकत नाही. पण समाजामध्ये आपल्याला आपला बाप शोधता आला पाहिजे, समाजात आपली आई आपल्याला शोधता आली पाहिजे, समाजात आपला भाऊ शोधता आला पाहिजे. तर तुमच्या
करा, त्या लेखनाला अर्थ प्राप्त होईल. हृदयाची पेरणी तुम्ही करा, तेव्हा पेरणीला खरा अर्थ येईल. घरी माझी बायको मला नेहमी म्हणते, जरा कमी बोला, तोंड दिलं जेव्हा म्हणून बडबड करू का. ते इथं नसल्यामुळं मी इथे तुमच्यासमोर जास्त बोललो. विजयरावांसाठी खूप वेळ घेतला, मी त्यांची क्षमा मागतो. आपण सुद्धा मी खूप विस्मृत असं बोलतो. तर म्हणजे मला जे काय म्हणायचं आहे ते माझ्या प्रस्तावनेमध्ये मी इथं म्हटलेलं आहे. ज्याने ज्याने काव्यसंग्रह जरूर घ्यावा आणि ते वाचावं. त्याच्यात मला नेमकं काय म्हणायचं ते इथं म्हटलेलं आहे. ते सोडून मला जे सांगायचं होतं ते आपण ती सांगण्याचं मी हिसकावून घेतलं असं म्हणून पाहिजे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी समजा जास्त बोलले ते आपण दिली. याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. मला या ठिकाणी बोलावलं, याच्यावर काही बोलण्या इतका ज्ञाधिकारी असं आपण मला समजला. प्रख्यात वगैरे ख्यातनाम वगैरे असंही म्हटलं की मला बरं वाटलं. फक्त आमच्या याला तुम्ही जरा जाऊन सांगा अशी फक्त शिवाजीला मी विनंती करतो की बाबा त्यांना सांगा की सर फार ख्यातकीच लेखक वगैरे आहेत आणि तुम्ही त्यांना असं मध्ये थांबवत नका जाऊ. जेवढं केलं